लग्न रुखवतासाठी लागणारी स्टील भांडी, सागवानी बेड, डिझायनर कपाट, टीपॉय, डायनिंग टेबल, सोफा सेट, शोकेस इत्यादी फर्निचर, हॉटेल, कॉफी शॉप आणि ऑफिस फर्निचर तसेच टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन, आटा चक्की इत्यादी इलेक्ट्रॉनिक्स वस्तू योग्य दरात व भरपूर व्हरायटीमध्ये मिळण्याचं एकमेव ठिकाण लक्ष्मी एंटरप्राइजेस, फ्लोरा फर्निचर, स्टील व इलेक्ट्रॉनिक मॉल, 3 रस्ता, बार्शी रोड, शेगाव, दुमाला, पंढरपूर। गेल्या कित्येक वर्षाची मागणी पंढरपूरकरांची आहे। तर या निमित्तानं चॅप्टर 6 ची नोटीस काढून म्हणजे शेवटच्या टप्प्यात आहे की शेवटच्या टप्प्यात कदाचित मी या कालच्या वारीच्या निमित्तानं मी उद्योगमंत्री उदय सामंतजी यांना भेटलो। तर त्यावेळेला सुद्धा ते म्हणत होते की वारीच्या निमित्तानं सीएम साहेब या आपल्या पंढरपूरला आले होते। तर त्यावेळेला सुद्धा आपण पंढरपूर खर्डी रोडवर एक कासेगावच्या तिथं त्या निमित्तानं त्याची जागा ॲक्विजिशनचं काम चालू आहे। चॅप्टर 6 ची नोटीस त्या निमित्तानं आता निघते। कालच्या वारीच्या निमित्तानं मुख्यमंत्री आले होते, तर कदाचित त्यांच्या हस्ते सुद्धा नारळ फोडायचं आमचं ते चाललं होतं, पण वारीमध्ये खूप गडबड होते, बरेचसे कार्यक्रम होते, पूजा होती। तर यामुळं हा कार्यक्रम पोस्टपोन केला। तर येणाऱ्या काही दिवसांमध्येच नक्कीच हा काशेगाव जवळ या ठिकाणी नारळ फोडण्याचा माननीय मुख्यमंत्री असतील, उद्योगमंत्री असतील, आमचे दोन्ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, अजितदादा असतील, तर यांच्या हस्ते या निमित्तानं पंढरपूरमध्ये काशेगाव जवळ नारळ फोडण्याचा कार्यक्रम 100% तर होणार आहे। परंतु आता आपण सांगितलं करकंजोळ आहे का मेंढापूरला, तर मेंढापूरला सुद्धा त्याची पाहणी झाली। मला अतिशय आनंद होतोय की आज एक डोळा मागतोय आपण, तर आपल्याला 2 डोळे मिळाले। एक MIDC तर मंजूर होत आलेली आहे आणि दुसरी जर मंजूर झाली तर दुग्ध शर्करायुक्त या निमित्तानं हा योग होईल। आणि पंढरपूरकरांची आज गेल्या कित्येक वर्षाची मागणी आहे, इथल्या जे युवक आहेत हे युवक नोकरीच्या निमित्तानं, कारण आज पंढरपुरात अनेक कॉलेज आहेत, इंजिनिअरिंग आहे, ITI, हे सगळ्या कॉलेजमधनं जे विद्यार्थी तयार होतात ते विद्यार्थी नोकरीसाठी, उद्योगासाठी शहराकडे पुणे मुंबई सारख्या शहराकडे धाव घेतात। तर मला सर्व युवकांनाही विनंती आहे की आज या ठिकाणी एक तर MIDC आपली 100% मंजूर झालेली आहे आणि त्या सुद्धा करकमच्या मेंढापूर MIDCला सुद्धा मी मनापासून शुभेच्छा देतो। ती सुद्धा MIDC लवकरात लवकर पूर्ण व्हावी ही आज या आपल्या कारण गेले जवळजवळ 1.5-2 वर्ष झालं या आपल्या काशेगावच्या MIDCचा विषय आहे। तर त्याच्या मिटिंगा, हाय पॉवरच्या कमिटीची मिटिंग, मंत्रिमंडळाच्या बैठका या लवकर होत नाही उद्योग विभागाच्या। तर यामुळं बराच कालावधी आपल्या या काशेगाव MIDCला लागला। त्याच्या सर्व बैठका झालेल्या आहेत, सगळ्यांच्या ह्याच्यातून मंजुरी झालेली आहे। तर आता फक्त औपचारिकता राहिलेली आहे। चॅप्टर 6 नोटीस निघाली, ॲक्विजिशन होऊन त्या ठिकाणी MIDCचं काम चालू मी आता सांगितलं, आता 1 महिन्याभराच्या कालावधीतच या निमित्तानं उद्योगमंत्र्यांनी मला आश्वासन दिलं की वारीच्या दिवशीच मुख्यमंत्री हस्ते नारळ फोडायचा कार्यक्रम होता, परंतु मुख्यमंत्र्यांचे सगळे रेग्युलर प्रोग्राम, वारीची महापूजा हे सगळं जर बघता त्यामध्ये वेळ मिळत नव्हता। हा सेपरेट कार्यक्रम घेऊ असं त्या निमित्तानं सांगितलं। जमीन अधिग्रहणाला काय अडचण आहे का? कारण तशी चालू आहे, कुठलीही अडचण या निमित्तानं येणार नाही। 100% त्या ठिकाणी MIDC होईल आणि MIDC ही चालू करण्याचं आपल्या सगळ्यांचं जे स्वप्न आहे ते स्वप्न 100% पूर्ण होईल। ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज.com या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या।